जिंकलेला सामना गमावलाय तो प्रेशर निश्चित असेलच मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेअर ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन ते माइंडसेटमध्ये तेच खरं तर चालू असतं कारण लगेच इन ॲक्शनमध्ये सामना ऑन झाला विहान 11 संघासाठी. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. मागील मॅचमध्ये काय झालंय ते विसरावं लागेल दोनही संघांना कारण दोनही संघांना पहिला सामना जिंकण्यासाठी खेळायचं या मॅचमध्ये. पहिला सामना गमावला हरेश मालीच्या खरं तर खुशी 11 आणि त्यानंतर या मॅचमध्ये विहान 11 नुकताच सामना गमावला म्हणजे 2 गुणांसाठी दोन संघ आता एकमेकाच्या विरोधात खेळतायत पहिला विजय मिळवण्यासाठी. दुसरा बॉल स्वीप केलाय रदारमध्ये बॉल स्वीप करत असताना लॉंग लेग मध्ये चाललाय हरीश मालीच्या बॅट मधून येतो चौकार. कलात्मकतेनं वळवला हा बॉल वेगवान पद्धतीनं चौकार देतोय. धावसंख्या 4 बॉल संपले 2. मागील मॅच मध्ये दडपण या मॅच मध्ये दिसेल का विहान 11 की तेज उगारून नव्यानं फार चांगला खेळ करेल. फुल टॉस बॉल त्यावरती स्वीपरला हा येतोय हरेश मालीच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. तिसरा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंच सांगतायत त्यानंतर मेन पंच देखील सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव सक्त ताकीद दिले यानंतर दुसरा बाउन्सर आपण वापरू शकत नाहीये त्या या षटकामध्ये. धावसंख्या ती टोटल 9 आकड्यावर 3 बॉल संपलेत 9 धावा आहेत. खोलात टाकलेला बॉल त्यावरती मोठा फटका लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. मॅन इन फॉर्म हरीश मालीच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा हरीश मालीचा षटकार. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच मध्ये विवेकचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकच धाव मिळते बॉलच्या मेरिट नुसार खेळ आता करतोय हरीश माली. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती 16 आकड्यावर. पहिलं षटक पहिल्या मॅच मध्ये देखील विवेक महागडा ठरला त्यानंतर यशनं कमबॅक केलं. या मॅच मध्ये देखील महागडा ठरलाय विवेक. हवेत बॉल हवेत केलेत फलंदाज स्वतः जज करते क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप केले जीवनदान मिळालंय. या षटकात देखील धावा आल्या टोटल 2 टोटल धावा आल्या या षटकात 18. मागील मॅच मध्ये देखील 18 धावा खर्च केल्या विवेकनं. या मॅच मध्ये देखील धावा खर्च केल्या 18. टोटल एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 18. टॉस जिंकल्यानंतर टीम विहान 11 संघाची धावसंख्या. प्लेअर ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो बॉलिंग मार्क वरती 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च करत 3 फलंदाज बाद करणारा दिनेश ठरलाय त्या मॅचचा हिरो. दिनेश या आपण. एका षटकामध्ये धावसंख्या ती 18. विहान 11चा व्हाईस कॅप्टन बॉलिंग मार्क वरती यश. लाखाच्या वाडीच्या अगोदर सावलेला सावल्या 18 धाब्यात मजबूत सुरुवात केली हरीश मालीच्या खुशी 11 मॅच मध्ये. अकोडप्पाचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल शॉट डीप पॉइंट मध्ये हरीश मालीच्या बॅट मधून येतो. आणखी एक दर्जेदार चौकार. अप्रतिम कॅच डीप पॉइंट मध्ये. हाईट फॅक्टर मॅटर करत होता. खरं तर छोटा खेळाडू होता तिथे जर थोडा उंच खुरा फलंदाज असता तर त्याची ती झेल देखील होऊ शकली अशी. चान्स घेतला खरं तर हरीश मालीनं. छोट्या खेळाडूच्या डोक्यावरून येतो डीप पॉइंट मध्ये हा चौकार. मातक सौंदर्य होतं फटक्यात. 22 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा अप्रतिम फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हरीश मालीचा आणखी एक तडाखा, बॉल सीमा पार, होतोय चौकार. मागील मॅचचा हिरो दिनेश 26 ऑन बोर्ड विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात, टॉस गमावल्यानंतर यश बॉलिंग मार्क वरती, दोनही बॉल मध्ये 2 चौकार आलेत. पॉवर प्ले नंबर 2 मध्ये. तिसरा बॉल ऑन साइडला, एक टप्प्यात अंतर गाठत काऊ कॉर्नर झोन मध्ये येतो हा लगातारचा तिसरा चौकार, हॅट्रिक प्रस्तावित करणारा हरेशचा चौकार. तीन बॉल मध्ये 3 चौकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती. मोठ्या लक्ष्याकडे आता अग्रेसर आहे खरं तर खुशी 11. हरेश माली जबरदस्त खेळतोय या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील 41 ची विस्फोटक इनिंग 18 बॉल मध्ये. या मॅच मध्ये अद्याप तरी 8 बॉलचा त्याने सामना केलाय, 27 धावांपर्यंत तो पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये हरेश मालीची राहिली. 3 बॉल 3 चौकार. बॉल नंबर 4 घेऊन तयार यश. नागपूरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, डीप पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेल फिल्डिंग, रन मिळणार नाही. अखेर 3 बॉल चौकार आल्यानंतर चौथा बॉल निर्धाव फेकला यशनं. धावसंख्या येते 30. बॉल संपले 4 या षटकातील. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. तिसरा सामना ऑनगोईंग मध्ये आपण पाहतोय. बॅकफुलला जाऊन पुन्हा पॉइंट मध्ये रन मिळवण्याचा प्रयत्न आहे, परंतु चांगलं कॉलिंग 2 बॅटर्स मध्ये. एकनाथनं थांबवलं, कदाचित रनआउटची शक्यता होती आणि त्याच कारणास्तव जोखीम पत्करवली खरं तर एकनाथनं. रन मिळणार नाही. 1 more डॉट बॉल. 3 बॉल गोलंदाजाच्या विरोधात 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 बॉल मध्ये कमबॅक करतो यश. 2 बॉल यशच्या नावावरती राहिलेत खरं तर या षटकात. 3 बॉल हरेशच्या नावावरती. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग लेगला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, बॉल थांबणार नाहीये. चालला हरेश मालेच्या बॅट मधून या षटकाचे चौथा चौकार. ओव्हर कम्प्लीटेड, अंपायर सिग्नल टुवर्ड्स कंप्लीट ऑफ दिस मॅच. स्कोर कार्ड वरती दाबा 34 विदाउट लॉस. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे 34. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा विवेक आलाय, टीमचा कॅप्टन. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यात. पहिलं स्पेल खरं तर अपयशी ठरलाय, महागडे ठरलाय. पुन्हा स्वतःवरती विश्वास या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन आलाय सांघिक, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय कल्पेश. विवेक ऑन स्ट्राईक एकनाथ. बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय, जबरदस्त फटका आहे, वेगाचा वापर केलाय. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. अंतिम क्षणी बॉल अडवला जातो 2 क्षेत्ररक्षकांकडून. उचलतोय बॉल, फेकतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मिळतात त्या धावा पूर्णपणे 2च्या मदतीने धावसंख्या 36 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल मध्ये वेगवान बॉल होता, पॅड वरती येत होता, फ्लिक केलाय फक्त. चांगली बॅटिंग, बॉलच्या मेरिट नुसार खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये बिहान 11च्या विरोधात. बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीना धावसंख्या 37. तिसऱ्या षटकाचा खेळ संपण्या अगोदर 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या लक्ष्याकडे पाठलाग खरं तर करतोय. मोठ्या लक्ष्याकडे टीम खुशी 11 देखील चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर. फुल टॉस बॉल, फटका बसलाय. लॉंगर मध्ये यश जज करतोय आणि इथे केली चुकी. महत्वाच्या बॅटरला जीवनदान मिळालंय.
हरेश मालीला मिळतंय जीवनदान. जो बॅट्समॅन तुटून पडला या मॅच मध्ये. टोटल 12 बॉल मध्ये 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याचा कॅच ड्रॉप केलाय यशनं. निराशाजनक स्थिती. मागील मॅचचं प्रेशर या मॅच मध्ये पुन्हा दिसतंय खरं तर विहान 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून. 39 ऑन बोर्ड. 3 बॉल संपलेत. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कटचा फटका. मादक सौंदर्य विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण करून देणारा आहे तो नेत्रदीपक चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. निर्धाव चेंडवाला आहे. ओव्हर कम्प्लिटेड. तिसऱ्या षटकामध्ये एक थोडासा कमबॅक केला करता विवेकनं 9 धावा खर्च केल्या. 43 आहेत 3 षटकांमध्ये. एकही गडी बाद नाहीये. सलामीच्या जोडीनं फार चांगला खेळ केलाय. एक चांगला स्टार्टअप मिळाला या मॅच मध्ये खुशी 11 संघाला. 10 धावा आल्यात ओव्हर नंबर 3 मध्ये. धावसंख्याचे टोटल 44. 44 धावा धावफलकावर. प्रणव आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. 3 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 44. एकही गडी बाद नाही. एक चांगली सुरुवात आहे खरं तर खुशी 11 ची. टॉस गमावल्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात. अकुटप्प्याचा बॉल टॉप एज क्लिअर केलाय. बॉल डीप फाईन लेग ला धावतोय. अखेर बॉल निघून गेला डीप फाईन लेग मध्ये. हरीश मालीच्या बॅट मधून आणखी एक हा येतो चौकार. 15 बॉल मध्ये 42 या धावसंख्येवरती खेळतोय हरीश. पहिली अर्धशतकीय खेळली या स्पर्धेमध्ये. हरीश मालीच्या बॅट मधून येईल का आता यावरती देखील लक्ष आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आला. 48 धावा आहेत. संपूर्णपणे बॅकफुट वरती या मॅच मध्ये पुन्हा एकदा विहान 11. 48 धावा आहेत. पहिली 50 या स्पर्धेची या वर्षीच्या हंगामाची पाहायला मिळेल का. पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. कव्हरला क्लिअर करतोय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील सहजरित्या पूर्ण होते. 2च्या मदतीनं धावसंख्या 50 अर्धशतकीय धावसंख्या उभारली ती खुशी 11 आणि वैयक्तिक धावा आहेत त्या हरीश मालीच्या धावा धावफलकावरती 42 नंतर या 44 धावा धावफलकावर. 44 ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये देखील स्वतः जोडल्या होत्या धावा 41. बॅकफुटला जाऊन वेगवान फटकाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. वाईड थ्रो. खूपच वाईड राहिलाय थ्रो आणि इथे मात्र दुसरीच्या शोधात 2 देखील कंप्लीट होत आहेत.
2 कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 52. 17 बॉल मध्ये 46 या धावसंख्येवरती खेळतोय हरेश माली. पहिली अर्धशतकीय खेळली, पहिली हाफ सेंचुरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 46 या धावसंख्येवरती नाबाद आहे. ऑन स्ट्राईक हरेश माली. प्रणव ऑन द मार्क. अकुटाप्पाचा बॉल, हरेशचा फटका. बालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये या षटकारानं पहिली अर्धशतकीय केली. जोरदार टाळ्याने स्वागत करा. हरेश मालीनं पहिल्या 50चा मान मिळवलाय. BJPL 2026 मध्ये विस्फोट कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग केली हरेश मालीनं. वेल प्लेड, अप्रतिम केलाय. 52 धाव्यांवरती तो पोहोचलाय. आदरणीय समीरजी ठाकरे संघ मालक कडून 251चं कॅश प्राइज आलंय हरेश मालीसाठी. 58 धाबा धावफलकावरती जबरदस्त केलाय. मी मगाशीच उल्लेख केला, हरेश माली या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी करणार का? कारण मागील मॅच मध्ये 41 वरती तो नॉट आउट राहिला. त्याने संघर्ष केला, अंतिम क्षणापर्यंत तो लढला अक्षरशः. आणि या मॅच मध्ये मेहनतीचं फळ नेहमी खऱ्या अर्थानं चांगलं असतं. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. मागील मॅच मध्ये मेहनत केली आणि त्याचं फल खऱ्या अर्थानं एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवतोय तो खुशी 11. 52 वैयक्तिक, 58 सांघिक धावा आहेत. बॉल नंबर 5. बॉल नंबर 5 पुन्हा बॅक टू द बॉलर. प्रणवनं कमबॅक केलाय बॉलवरती. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, शेष बॉल येतोय. 5 बॉल संपलेत या षटकातील. 58 आहेत. आदरणीय सरपंच ग्रामपंचायत बालिवडीचे सरपंच सन्माननीय मनोहरजी वाघमारे साहेबांचं आगमन व्यासपीठावरती, त्यांचं देखील मी सहर्षमय स्वागत करतो. अंतिम बॉल योग्य लेंथ वरती आता यार्कर लेंथ. निर्धाव चेंडू पाहायला मिळत नाहीये, सिंगल मिळते. धावसंख्या 59. 4 षटकांमध्ये आता एका षटकाचा खेळ बाकी आहे. चार षटकांमध्ये धावसंख्या आहे 59. अंतिम स्लॉटच्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर नंबर 5 मध्ये आलेत. बॉलिंग मार्क वरती शेखर. कमबॅकिंग स्पेल अभय. किमान 4 ते 5 धावसंख्येत, त्यानंतर 65 ते 70 धावा चेस करण्यासाठी बिहान 11 सज्ज होईल. किती धावांचा टार्गेट? हरेश माली काय खेळतोय या मॅच मध्ये? 20 बॉल मध्ये 53. गिलास बॉल लिव्ह केलाय हरेशनं. व्हाईट बॉलची सांगत होते पंच गौतम सर सांगतायत. एक्स्ट्राची धावसंख्या 60. खुशी 11चे संयोजक आदरणीय रोहित दलवी थेट सुधागड पालीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावा येतात मैदानाच्या आतमध्ये हरेश मालीच्या बॅट मधून. मॅन इन फॉर्म मध्ये खरं तर आजच्या दिवसामध्ये. नेक्स्ट मॅच SB 11 आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11. SB 11 आणि अन्वी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. हरेश मालीचा हा सौंदर्यात्मक फटका डीप पॉइंट मध्ये. ट्रेडमार्क शॉट हरेश मालीचा षटकार.
72 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर 2 लगातारचे षटकार एकाच झोन मध्ये टार्गेट केले. चौफर फटकेबाजी झाली आहे. मिस्टर 360 स्टाईलनं खेळला आज या मॅच मध्ये हरीश माली. मैदानाच्या आतमध्ये BGPLचं निमित्त आणि त्यानंतर हाफ सेंचुरी, त्यानंतर 65 धावा वैयक्तिक खेळतोय 22 बॉल मध्ये, विस्फोटक अतुलनीय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लोबर फुलटॉस बॉल बादची काढा, एक टप्पा घेत विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूवाला. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 72, वैयक्तिक 65 धावा आहेत आणि 4 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती साथ देतो एकनाथ. ऑन स्ट्राईक आलाय. टोटल 23 बॉल या मॅच मध्ये. हरीश 65 धावा जमवल्यात. बॉल नंबर 4, क्लासिकल ड्राईव्ह गॅप मध्ये ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय हरीश मालीचा आणखी एक चौकार. 76 धावा आहेत. अफलातून बॅटिंग. 76 धावा 69 वरती पोहोचलाय 24 बॉल मध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॅटर वरती आले चढवले. कॅच ड्रॉप केली यशनं लॉंग ऑन मध्ये आणि ती कॅच नव्हती तर मॅच होती. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये. आम्ही मगाशीच उल्लेख केला. निर्धाव चेंडू आला या बॉलवरती. मगाशीच उल्लेख केला की क्रिकेट जरूर बॅट आणि बॉलचा खेळ आहे, पण तुमची फिल्डिंग अतिशय महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. आणखी एक मोठा फटका. हरीश माली थांबायचं नाव घेत नाहीये. अंतिम क्षणी चांगले फिनिशिंग टचेस. बॉल सीमापार चौकार. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 80च्या घरामध्ये आणि वैयक्तिक 26 बॉल. 73 स्क्रीन वरती पाहताय. हरीश माली काय खेळाय. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो या खेळाडूसाठी. 26 बॉल मध्ये 43, 10 फोर, 4 सिक्सर, स्ट्राईक रेट 280.77. नॉट आउट राहिलाय. जबरदस्त केलाय हरीश मालीसाठी. पुन्हा एकदा एक टाळ्यांच्या करात सलामी होतात. जबरदस्त केलाय खुशी 11 संघासाठी. वैयक्तिक 73 धावा नाबाद राहिलाय. 81चा टार्गेट येणाऱ्या 30 बॉल मध्ये बिहान 11 संघासमोर. भलं मोठं लक्ष, भलं मोठं डोंगर उभं केलंय. पाहू त्या डोंगराचा पाठला कशा रीतीने होईल. पोहोचतायत की डगमगतायत येणाऱ्या सत्रामध्ये समजेल. 30 बॉल 81 धावसंख्येची गरज. करू या मरो ही सिच्युएशन. खरं तर दोन्ही संघांसाठी पहिला सामना गमावलाय आणि दुसरा सामना खेळतायत या लीग स्टेज मध्ये. जो जिंकेल तो थेट 2 गुणांनी पुढे सरकेल या स्पर्धेमध्ये. 2 गुणांसाठी लढ्यात. 80 धावा सेट केल्यात. 81चं लक्ष स्क्रीनवरती पाहताय. 30 बॉल मध्ये 81 धावसंख्येची गरज. या सामना जिंकण्यासाठी विहान 11ला. चला SB 11 आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल.
30 बॉलमध्ये 81. मोठे टार्गेट. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ दिस मॅच कोण विसरेल हरेश मालीचे मोठे षटकार. 10 फोर्स त्यानंतर 4 षटकार. 73ची एक नॉक इनिंग साकारली हरेश मालीनं. तर तेच काम करायचे इथे खरं तर विहान 11ला. एका बॅटरला शेवटपर्यंत खेळावंच लागेल 81 पर्यंत पोहोचण्यासाठी. मागील मॅच मध्ये 42 धावा झालेल्या नाहीयेत चेस खरं तर विहान 11ला. ते दडपण घेऊन गोलंदाजी. आता बॅटिंग मार्क वरती पुन्हा विश्वास. 81च्या टार्गेटला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती सागर. अजिंक्य गेला घरी. पहिल्याच बॉल मध्ये ऋतिकचा फटका. 81चा पाठला करायचे आणि सुरुवात दमदार केली. ऋतिकच्या बॅट मध्ये येतोय षटकार. धावा होऊ शकतात क्रिकेटमध्ये. 81चे टार्गेट 5 ओव्हर मध्ये. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमित होऊ शकतो. विहान 11 पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलाय. अकुडापाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीने बॉल होता. निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल मध्ये धावसंख्या 6 निर्धाव आलाय बॉल. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर 2 बॉल मध्ये धावसंख्या ती 6. 81चं मोठं लक्ष. अजूनही 75 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 28. लिव्ह केलाय बॉल. दिशा कराबे पंच सांगतायत नो बॉल. कॉल भोईर सर सांगतायत वाईट बॉल. नो बॉलचा इशारा आहे. खरं तर एक्स्ट्राची धाव. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. अतिरिक्त लाईनच्या बाहेर फेकलेला बॉल. नो बॉल. धावसंख्या आहे 7. 2 बॉलचा खेळ संपला. फ्रीट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. लेग स्टिकच्या समोरून हा बॉल निर्धाव चेंडूच्या साह्याने निघून गेलाय. बॉल संपले ते 3. धावसंख्या 7. फ्रीटचा बॉल योग्य रीतीने हाताळलाय गोलंदाज सागरनं. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 7. अकुटप्प्याचा बॉल. हुकचा फटका. बॉलला पाठवला डीप फाईन लेग मध्ये. सीमा रेषा पार. येतोय षटकार. भाजी पण असेल तर ते. 13 धावा आहेत. आणखी एक मोठा फटक्याचा खेळण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल लॉंग ऑफ मध्ये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. ऋतिक मात्र होतोय बाद. काम काढलाय डे नाईटला मस्त. हॅलो. वेगवान बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. नाका वाटून गेलाय कॅप्टन विवेकचा बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला 13 या आकड्यावर.
एका षटकामध्ये धावसंख्या ती 13. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लवकरात लवकर. SB11 आणि NV11 दोन्ही संघांनी सामना जिंकलाय. दुसरा सामना ते खेळतात. चला लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन सुभाष आणि एकीकडे कॅप्टन सुभाष आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल धीम्या गतीचा बॉल क्लीन बोल्ड. बॅटची कडा धीम्या गतीचा बॉल. बॅटचा वेग ओघात फिरला होता आणि तिथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली लेमन एजनं. बॉल वेस्टर्न वरती जाऊन आदळलाय. क्लीन बॉलच्या स्वरूपात बॅटर इज आउट. पहिल्याच बॉल मध्ये सुभाषनं सफलता अर्जित केली. नाईटची लिस्ट पडली मी नाही ना मला तरी 13 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसतोय. फार चांगली गोलंदाजी आहे खरं तर सुभाषची. पहिल्याच बॉल मध्ये त्याने सफलता अर्जित केली. मॅच लवकर झाल्या नावे आजचे पण आलो आणि गुडला बघा टाइमपास केला. सचिन झोपला तिथे. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला वलवलाय. काऊ कॉर्नर मध्ये रन मिळते ती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकनं धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. 81चं मोठं लक्ष आहे. 67 अजूनही करायच्यात. 22 बॉल मध्ये 67. मॅच संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. अकुटापाचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फटका प्रतिमे कॅप्टन विवेकचा आहे तो संघर्षमय चौकार. सरपंच मनोहरजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. मॅच नंबर 4 इन ऍक्शन मध्ये SB11 आणि त्यांच्या विरोधात NV11 दोन्ही संघाने सामना 1-1 जिंकलाय. टॉस जिंकला SB11 आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. NV11 प्रथम फिल्डिंग करेल या मॅच मध्ये. 18-2 आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक पोहोचला. आउटफील्ड स्लो झाली आहे. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. वाईड थ्रो राहिलाय. उशिरानं पोहोचला थ्रो. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 20. बॉल संपले 3. दोन बॉल अजून एक शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. 61 हव्यात अजूनही. 20 बॉल मध्ये 61. इथे देखील कव्हर मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. रन मिळते 1-1च्या मदतीनं. धावसंख्या आहे 21. अंतिम बॉल बाकी आहे या षटकातील. 16ची खऱ्या अर्थानं सरासरी गाठायची होती प्रति षटका मागे. पहिल्या षटकात 13 आल्या. दुसऱ्या षटकात धावा आल्या जातात तरी कमी. उडवलाय बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येसाठी हा चौकार येतोय. धावसंख्या 2 षटकांमध्ये आहेत त्या धावफलकावर 25. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 25. छप्पन्न धावसंख्येची आवश्यकता आहे 3 षटकांमध्ये. मॅच संपलेली नाहीये. 2 षटक मोठे हवेत खरं तर. 20-20 धावसंख्येचा 2 मोठे षटक या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमित होऊ शकतो. तो बिहान 11 देखील. स्पीडअप करा प्लीज. अतिरिक्त वेळ घेऊ नका. हरेश माली अतिरिक्त वेळ घेऊ नका आपण.
बॉलर कोण आहे? सागर आलाय वैयक्तिक दुसऱ्या साईडला घेऊन अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय. एकच धाव मिळते. दुसरीचा अटेम्प्ट करायचा होता विवेकला परंतु फटका चांगला आहे. फिल्डिंग देखील चांगली. रन मिळते ते 126 धावा धाव फलकावरती. 55ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 17. हे समीकरण पार झालंय क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला. 17 बॉल 55 मोठ्या फटक्याच्या शोधात. कॅचची संभावना. चुकी करणार नाही हरेश माली. पकडले इथे झेल. संपतोय आणखी एक बॅटरचा खेळ. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ ते संपलाय. सागर दुसरी सफलता मिळवते या मॅच मध्ये वैयक्तिक. 14 धावा त्यानं खर्च केल्यात पहिल्या षटकात. 13 ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये रन मिळते या बॉलवरती फक्त 1. डीप थर्ड मॅन मध्ये येत त्या 4 धावा. 4च्या मदतीने धावसंख्या 31. 31 ऑन बोर्ड. 81चा टार्गेट असूनही 50 धावसंख्येची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी विहान 11ला. अकुडापाचा बॉल. आणखी एक क्लासिकल शॉट. क्लासिकल शॉट बाय द विवेक. बॉल डीप पॉइंट मध्ये पाठवला. 4 धावेंकरिता येतोय. हा लगातारचा दुसरा धमाका चौकार. (35 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील. त्यावरती मात्र पॉवरफुल शॉट विवेकच्या बॅट मधून. मॅच संपलेली नाहीये कारण अजून प्रयत्न थांबलेले नाहीयेत हेच दर्शवणारा विवेकचा येतोय कॅप्टनचा षटकार. बारा बॉल मध्ये आता 40ची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता. ओव्हर नंबर 4 मध्ये आला बॉलिंग मार्क वरती. बॉलर्स नेम प्लीज. राजेश बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल मध्ये 40. 41 आहेत धावफलकावरती. अर्ध लक्ष पार पडले 3 षटकांमध्ये. मॅच संपलेला नाहीये. 12 बॉल मध्ये 40. अकुटापाचा बॉल. हुकचा फटका. हवेमध्ये गेलाय बॉल. लांबी कमी मिळाली. उंची जास्त आहे बॉल वरती. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तोपर्यंत बॉल मात्र चार धावा मिळत आहेत. 11 बॉल मध्ये 36. मॅच बनले पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि इथे पकडले. वन मोर कॅच. विकेट डाऊन.
विकेट नंबर 4. बॅक टू द डगआउट. दहा बॉल मध्ये 36. लोवर फुटर बॉल फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. बॉल उचलता चित्ररक्षक बॉल फेकताय तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 46 या आकड्यावरती. 9 बॉल मध्ये आता 35 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच संपलेला नाही. किमान 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके मॅचेस ऑन होईल. खरं तर विहान 11 संघासाठी देखील क्रिकेटचा खेळ क्षणार्धात बदलतो. 9 बॉल 35. ओव्हर फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदलला. लाऊडली अपील. लॉंग स्टॉप मध्ये स्टॉप केलाय बॉलला. रन मिळते. वाईट प्लस 1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात. 9 बॉल मध्ये आता 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. पंचांशी आपण वाद घालू नका हीच मी विनंती करतोय. 9 बॉल मध्ये आता 33 ची आवश्यकता आहे. वाईट प्लस 1 टोटल 2 एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत धावफलकावरती. 9 उपस्थितचं समीकरण त्यानंतर ही केलेली चुकी. 9 बॉल आता 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्साह फटका लॉंग लेग मध्ये आक्रोश केला जातोय. बॉल सीमा पार चाललाय. या मॅच मध्ये पुनरागमित करणारा हा महत्वाचा षटकार. आठ बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये किमान 1 मोठा फटका. अंतिम 6 बॉल मध्ये 20 ते 21 धावा सहजरित्या होऊ शकतात या मैदानावरती. विवेक अजूनही आहे कॅप्टन मैदानाच्या आत. डू ऑर डाय मॅच खरं तर. पहिला सामना जिंकण्यासाठी दोनही संघ खेळतायत एकमेकाच्या विरोधात. हरेश माली काय केला पहिल्या सत्रात टोटल 73चं योगदान त्यांना बॅटनं दिलं. त्यानंतर आता 8 बॉल 27 रोमांचक स्थितीमध्ये हा सामना आहे. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो अशाच पद्धतीचा सामना आहे. कारण क्रिकेट हा खेळ जशा नाण्याच्या 2 बाजू असतात ना तशा क्रिकेटचे 2 सत्र असतात. पहिल्या सत्रामध्ये खुशी 11 संघ फार अप्रतिम खेळला. पण दुसऱ्या सत्रात 8 बॉल 27 असताना हे 2 बॉल फार महत्वाचे त्या मॅचच्या दृष्टिकोनातून. आठ बॉल 27 इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. वेगवान बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती. अनप्लेएबल बॉल. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. 7 बॉल मध्ये 27. जे काही करायचे ते या बॉल मध्ये निश्चित करावंच लागेल अंतिम षटकात किमान संतुलित धावसंख्या उभारण्यासाठी. 7 बॉल 27 महत्वाचा बॉल. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला वलवलाय कलात्मकतेनं. मिस फिल्डिंग हलकीशी मिस फिल्डिंग होतीये. दुसरीच्या शोधात विवेक. स्ट्राईक हवी अंतिम षटकात. 6 बॉल मध्ये आता 25 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम विहान 11 ला टीम खुशी 11 संघाच्या अगेन्स्ट. चला टीम मीटिंग घेऊ नका. लवकरात लवकर 5वं षटक मार्गस्थ करा प्लीज. 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. पहिल्याच 3 बॉल मध्ये आक्रमकता जर दाखवली विवेकनं तर हा सामना जिंकू देखील शकतो विहान 11 संघ. मागील मॅच मध्ये अडचणीत विहान 11 जिंकलेला सामना त्यांनी गमावला. जवळजवळ 14 बॉल मध्ये 13 धावा त्यांना झालेल्या नाहीयेत. या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक केलंय मी तर म्हणेल.
2 षटकांमध्ये 40ची आवश्यकता होती. मागील षटकात आले तर 15. आता 6 बॉलमध्ये 25 बॉलिंग मार्क वरती. सचिन बॉलिंग मार्कवर. 6 बॉल 25. ऑन स्ट्राईक कॅप्टन विवेक. फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे गॅप मध्ये. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर झोन मधून येतोय. हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा चौकार. मॅच संपलेला नाहीये. क्रिकेट खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव होत नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकेल सांगू शकत नाही. अनिश्चितताने भरलेला क्रिकेटचा खेळ. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. लढतोय मैदानाच्या आतमध्ये विवेक. 5 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. खोलात टाकलाय, खणून काढला, अक्षरशः डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये दुसरीचा प्रयत्न क्रॉस झालाय. बॅटर स्ट्राईक मिळाली आहे विवेकला. आता 4 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी विहान 11ला. चार बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. विवेक ऑन स्ट्राईक. मॅचचं भवितव्य. हुक करण्याचा प्रयत्न. दिशा कराबे पंच नितेश भोईर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मॅच मध्ये शिरकाव. 4 बॉल मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. एक षटकार या मॅच मध्ये विहान 11चा कॉन्फिडन्स पुन्हा वाढू शकतो या मॅच मध्ये. कॅप्टन विवेकचा एक षटकार हवा या बॉल वरती मी तर म्हणेल. तिथून गोलंदाज पुन्हा प्रेशर मध्ये धावू शकतो. 4 बॉल मध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. कोलात टाकलाय क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. मॅचच्या आशा पूर्णपणे द्विगुणित होत असताना लागला कॅप्टनच्या स्वरूपात महत्वपूर्ण धक्का टीम विहान 11ला. 62 धावा धाव फलकावरती. 3 बॉल मध्ये आता 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. तीन बॉल मध्ये 19. फुल टच बॉल. मिस्टामिक स्ट्रोक. हवेत बॉल. हरीश माली कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीयेत. पकडले आणखी एक कॅच. 1 मोर विकेट डाऊन. लागला आणखी एक धक्का टीम विहान 11ला युवराजच्या स्वरूपात. लावली वाटतं मी. दोन बॉल मध्ये 19. 81 चा टार्गेट 62 पर्यंत पोहोचला. खरं तर विहान 11 मागील मॅच मध्ये 42 धावा त्यांना चेस झालेल्या नाहीयेत. अनएक्सपेक्टेबल बॉल. खरं तर विकेट किपरला समजला नाही. बॅटर बीट होतो. विकेट किपर लॉंग स्टॉप मध्ये बाईटच्या स्वरूपात नवसंजीवनी देणारा या 4 धावा. पंधराची आवश्यकता आहे. बॅटची कडा. अप्रतिम कॅच. वेल कॅच. आणि ते मात्र सामना जिंकलाय 14 धाव संख्येनं. तो हरीश मालीच्या. खुशी 11 प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. सव्वीस बॉल मध्ये 73 ची विस्फोटक इनिंग साकारणारा हरीश माली ठरला या मॅचचा विजयाचा शिल्पकार. प्लेअर ऑफ द मॅच विवेक. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. अप्रतिम खेळ राहिला या हरीश मालीचा या मॅच मध्ये. 73 धावा